तर आमच्याकडे काही जॅपनीज गेस्ट आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी ठरवलं आहे रोज त्यांनी बिचाऱ्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे. रोज त्यांनी ॲडजस्ट केलं म्हणजे ते लिटरली आपला नाश्त्यापासून पोहे उपमा सगळं खाल्लेलं आहे. त्यासोबत वरण भात आमटी चपाती भाजी सगळं आपलंच ॲडजस्ट केलं. तर आज त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं असं मला वाटत होतं. त्यामुळे मला रेसिपीचे नाव तर नाही माहिती आहे, पण मी ही थोड्याफार गोष्टी यूट्यूबवरून बघितल्या आणि त्या सूप करायचं एक ठरवलं आहे. त्यांच्याकडे काहीतरी राईस बॉलची पद्धत असते, पण ती बऱ्याच वेगळ्या पद्धतीची राईस बॉल आहे. पण मी जरा इंडियन राईस बॉल तोही जॅपनीज लोकांचा बनवणार आहे. आणि त्यानंतर फिश फ्राय बनवणार आहे, जे मी नाही बनवणार, पण आमच्याकडे कुक आहेत ते फिश फ्राय बनवणार आहेत. आणि जे काय बनवते तुला जर जमलं नाही तर तू असंच सांगते की काय नवीन रेसिपी ट्राय केली. काय जमत नाही रे शहाण्या, सगळं खाऊन पिऊन वर कुत्र्याच्या वर टंगड्या. मला कुत्रा म्हणते का? अरे स्नो येते. तर आता सध्या मी जर असं सोया सॉस अजून काय तर न लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अजून कॅप्सिकम वगैरे अशा भारी भारी गोष्टी आणायला चाललेली आहे. तर बघूयात फायनल आउटपुट काय होतोय आपला. चला. सगळे मंडई शोधले पण आम्हाला कुठेच कांद्याची पात मिळालेली नाहीये. त्यामुळे आता जुगाड चाललाय कांद्याची पात मिळवण्याचा. कारण स्प्रिंग ऑनियनच मेन इन्ग्रेडियंट आहे सूप किंवा ते त्यांच्या कुठल्याही रेसिपीमध्ये. त्यामुळे मग आता चाललोय आम्ही कांद्याच्या पातीच्या शोधात, म्हणजे स्प्रिंग ऑनियनच्या शोधात. आणि त्यानंतर मला दिसलेले आहे हे गोड असे पिल्लं किती छान झोपले आहेत सगळेजण. कांद्याची पात मला माझ्या काकूंच्या घरी मिळालेली आहे आणि त्यांच्या घरून आता मी ही कांद्याची पात चालवलेली आहे. तर चलो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजेच सोया सॉस घ्यायला मी आलेली आहे. आणि हा चिंग्सचा सोया सॉस मी घेते. आणि आता सुरुवात करूयात रेसिपीसाठी. तर सगळ्यात आधी मी लसूण घेतलेला आहे, त्यानंतर घालते आहे आलं आणि 2-3 मिरची घालणार आहे. मस्त आता सगळ्या घरच्यांना कामाला लावलंय, सगळी थोडीफार मला मदत करताय. काय करताय अक्का? चहा पेते, चहा प्यायला येता का तुम्ही? येतो. एका बाजूला माझी सूपची जोरदार तयारी चालू झालेली आहे. सगळ्या व्हेजिटेबल्स घातलेले आहे, त्याच्यामध्ये आता गरम पाणी घातलंय, कोबी घातलेला आहे. बाकी तयारी घरच्यांकडून करूनच घेतेय. काकांना मस्त आम्ही कामाला लावले. पनीर क्यूब्स बनवतायत काका आज. मटरचे पॉपकॉर्न करायचे आहेत का तुला? काय काय मटरचे पॉपकॉर्न करायचे आहेत का? मला नाही माहिती रेसिपी, तुम्ही शिकवणार असेल तर करू शकते. ह्याचं पीठ आहे का? तांदळाचं पीठ आहे का? आहे ना, आहे. त्यानंतर थोडीशी साखर घातलेली आहे आणि मीठ. पिठाशिवाय चव नाही, आईशिवाय माया नाही, म्हणून मीठ घातलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट सोया सॉस व्हिनेगर घातलेला आहे आणि सूपचा बेस तयार झालेला आहे. त्यानंतर घालते आहे थोडंसं मिरीपूड आणि कॅप्सिकम घातलेले आहे. आणि आता घालते आहे नूडल्स, कारण की हे नूडल्सचं सूप आहे, गरजेचंच आहेत नूडल्स घालणं. आणि सूपला थिक बनवण्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचं मिक्सचर आहे तेही ऍड केलेलं आहे. पुढची रेसिपी आपली राईस बॉल आहे, त्याची तयारी करते आहे मी. जिंजर गार्लिक पेस्ट बनवून घेतलेली आहे, सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहे आणि ह्यांना व्यवस्थित आता मी परतून घेणार आहे. कांदा टोमॅटो कॅप्सिकम कांद्याची पात या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस आणि व्हिनेगर घातलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी पनीरही ऍड करणार आहे. हे थोडे मिक्स हर्ब चिली फ्लेक्स आणि फॅन्सी गोष्टी घातलेल्या आहेत. बापरे, मला तर टेन्शन आलंय आता कसं होणार आहे, काय होतंय. करतेय मी सगळे उद्योग, पण माहित नाही. आता पनीर ऍड करणार आहे मी. आणि त्यानंतर आपलं जे राईस बॉलचं फिलिंग आहे ते बनवून झालं. एका बाजूला मस्तपैकी सूपलाही उकळी येते, तर सूपही रेडी आहे. आणि आता दुसऱ्या बाजूला हे पनीरचं जे फिलिंग आहे ते पण बनवून तयार आहे. आता त्याला मस्तपैकी एका प्लास्टिक पेपरमध्ये घेऊन भात घ्यायचा आहे चिकट असा, त्याच्यात ती फिलिंग भरायची, वरतून भातानं पॅक करायचं. आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीचा असा बॉल बनवायचा आहे, पण बॉलचा आकार नाही, थोडासा वेगळा आकार आहे, त्या पद्धतीने तो बनवायचा. आणि त्याच्यावरती काळे तीळ घालून आपल्याला डेकोरेट करून घ्यायचा आहे. म्हणजेच तुमचा जॅपनीज राईस बॉल तयार झालेला आहे.
आणि दुसऱ्या बाजूला मावशीने मस्तपैकी एग रोल बनवलेला आहे, पण हाही जॅपनीज पद्धतीचा एग रोल बनवलेला आहे. त्याच्यावरती मस्त स्प्रिंग ऑनियननी आता डेकोरेशन केलेलं आहे. सूपही तयार आहे आणि आता सगळ्या गोष्टी ताटामध्ये वाढून घेऊ आणि त्यांना सर्व करू. बघूयात त्यांना आवडतंय की नाही. मला तर फार टेन्शन आलंय. आता केलेलं आहे इंडियन पद्धतीचं जॅपनीज फूड. बघूयात काय होतंय. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं दीक्षा देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बान्धवा शिवभक्ताश्च स्वदेशो गुणत्रयम् ॐ श्री अन्नपूर्णाय नमः ॐ श्री अन्नपूर्णाय नमः ॐ श्री अन्नपूर्णाय. त्यांनाही असं भारी वाटतं बरं का, की असं मी जॅपनीज फूड वगैरे बनवले. मस्त सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. ते माझं कौतुक करतात असं मी समजून घेते आणि मस्त चाटून पुसून सगळं खाल्लेलं आहे. काय करते ती सध्या काय करते आज पिरी आज कढी आणि घातली आहे आणि Japanese style. ओके थोडी तळी ओके वन साइड. ह्या पद्धतीची मस्त धमाल आमच्या जॅपनीज पाहुण्यांसोबत आमची चालू आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुढच्या ब्लॉग मध्ये त्यांनी मला आणलेले गिफ्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो पुढचाही व्हिडिओ नक्की बघा. जय श्रीराम. वा